बाईपणाची कहाणी। प्रसादाचा शिरा खाऊन मेले ते। तुम्ही माझ्यासाठी ठेवलेला शिरा। आपलं आयुष्य सुधारावं, हे गाव सुधारावं अशी इच्छाशक्ती यांच्यात निर्माण व्हायला हवी। काय सुधारणा झालंय मोठाई तुला सांगतो। बहुतेक माझा निकाल लागतोय आता। लागला का शेवटी? ये गप। तिच्या आले इकडचं थोबाड तिकडे करीन, दुसरी कुबडी पकडायला लावून, कळलं काय? याला इथं आम्हाला प्रॉब्लेम झाला ना, हा विचारतो निकाल लागला का म्हणून। काय रे, तुझ्या बापाच्या इस्टेटीचं काय झालंय? तेच तर सांगतोय ना, माझ्या बापाच्या इस्टेटीतला एक छदाम मला मिळणार नाही असं ते वकील मला म्हणतोय। याला काय करावं, काय सुधारणा झालंय हो। मग ते वकील बदलायला तयार नाही। किंवा तू ते काय तुझं ते ओम मुबीजचे काय करते ते कर जरा, मला यातून वाचीव। मग काय तू एकदाच काय यांचा सोक्ष मोक्ष लावून टाक, कळ काय? म्हणजे पैसे घेऊन जायला रस्ता आपल्याला मोकळा। लवकर लवकर मोठाई, तुझ्या सैतानाला प्रसन्न कर। दबा आमच्या अंगावर पैशाचा पाऊस पडू दे मोठाई। होईल तसंच होईल, पण त्या भयाचा नायनाट झाल्यावरच। पण शंकरच्या आधी त्या नंदीचं बघावं लागेल। नंदी कोण म्हणायचा? दादू भट। हा, ते बेसनाचं लाडू। आजकाल तो त्या महामायेचा पुजारी झालाय। तिला खायला प्यायला देतो, देवळात दिवा काय लावतो, तिची आरती करत नाही एवढंच। पण जयसिंगराव, दादू भट्टाची ताकद वाढली तर गावकरी त्याचा शेपूट धरायला कमी नाही करणार। आणि मग ये मोठाई, ऐकतेस ना का? कर काय ते कर, तुझं ते अनुष्ठान का काय ते। आई, का थांबवलंस तू मला इथे? ती कालिंदी कोणालाही इथे जगू देणार नाही। तिची दहशत या गावात अजूनही तशीच कायम आहे। ती मला कामही करू देणार नाही। आज माझ्यामुळे एका मांजराचा बळी गेला, उद्या याच गावातल्या लोकांना मी तिच्या विरोधात उभं केलं तर ती त्यांचाही बळी घ्यायला कमी करणार नाही। आई, दिगंबरचं उदाहरण तर तुझ्या समोर आहेच। आई, आपल्याला माघार घेऊन चालणार नाही। मला कळतंय तू निराश झालेली आहेस, तुझी माणसं तुझ्या जवळ नाहीत म्हणून तुला एकटं वाटतंय। पण आई, मला तर इथेच राहायचंय आणि ते राहण्यासाठी मला लढावं लागणार आहे। आलाडा माझा आहे, दिगंबरसाठी मला हे करावंच लागणार आहे। पण मी खूप थकून गेले ग। सकाळी मी तुला एवढं मोठं भाषण देत होते, पण मी पण एक सामान्य स्त्री आहे, कष्ट करणारी, धडपडणारी। आई, मला पेलवेल एवढंच काम टाक ग माझ्या खांद्यावर, नाहीतर त्या भाराखाली दबून जाईन मी।
मला क्षमा कर आई, मला क्षमा कर. पण मी नाही थांबणार इथे, नाही थांबणार. याला गटूर वळलं पाहिजे त्याचं. एक कुबड्या, का बोलवलं मला? यायला याच्यावरही थोडं फ्लिट मार. का बोलावलं मला? अरे यायला बेसण्या लय माझं लय हा, तुझ्या अंगातलं चरबीचं प्रमाण लय वाढलंय काय? तुला काय वाटलं जे यायला आम्हाला इथं कळत नाही? मोठाईच्या विरोधात बोलला तर याद राख तू. तू आमच्यापासून लपवून त्या कोणती काय तिचं नाव रे, हा ती माया आलेली गावातनं, तिला मदत करतोस? मोठाईच्या इच्छेविरुद्ध तू देवळात पूजा करतोस? काय वाटलं? हा अरे गुरुजी, गुरुजी भट्टा एक ध्यानात ठेव, तो दिगंबर मास्तर त्याचं काय झालं ठाव ना? तुला त्याला लय भेटायची घाई झाली असेल तर मला तसं सांग. त्या आमच्या मोठाईच्या नादाला जायचं नाही. मोठाई लय कोपली ना जर तुझं हे जे मुंडकं आहे ना लाडू बेसनाचे, काय बेसनाचे लाडू बोललं? हा बेसनाचे लाडू सारखं ते तुझ्या धडा वेगळं करून तुझ्या घरच्यांच्या हातात खेळायला. ती तिथं बसलेली असते तरी तिला समजा हे माहीत असतं काय कुठं काय चाललंय. तेव्हा तू काय जे तुझी काय करतोस ना ते सगळं गपरा. पूजा बिजा देवळात करू नको, दिवे बिवे लावू नको, कळलं काय? पण काय नाही, दिवे लावायचे नाहीत, कळलं? तुझ्या घरात अंधार करून टाकेन ना मी. दिवे नाही लावायचे. म्हणून तू एक काम कर, तू आपली ती आहे ना कोणती आलेली तुझी, काय तिचं नाव ते यायला बहुगड नाव, काय सुनंदा कसं काय तर नाव आहे तिचं, काय नाव काय त्या मामायचं? वसुधा. वसुधा वसुधा तिचं गेम करून टाक. मी सांगतो तुला, डोंट माइंड ना, डोंट माइंड. तू तिला खून कर तिचा, आपण सांभाळू सगळं. येतो का थोडी घेतो? आई, 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 तू वृथा शोक करतेस मुली. माझ्यामुळे त्या निष्पाप प्राण्याचा हकनाक बळी गेला. नाही, या जगात बदल घडवून आणताना काही निरागस भरडले जातातच. तरी या बाबतीत त्या मांजराच्या मृत्यूला मीच नाही का जबाबदार? नाही, प्रत्येक जीवाचा जन्म, मृत्यू आणि भोग हे कर्मानुसार घडतात. ती एक अखंड साखळी आहे, लक्ष 84ची. प्रत्येकाला आपापल्या संचिताचं, पूर्वसुकृताचं फळ मिळतं. मृत्यू
हे त्या मांजराचं विधिलिखित होतं वसुधा. ते कोणालाही टाळता येत नाही, देवालाही नाही. तू जोवर तुझ्या सत्सद विवेकबुद्धीला अनुसरून नियतीनं तुझ्यावर सोपवलेलं काम करतीयस, तोवर अशा विचारांना थाराही देऊ नकोस आणि तुझ्या विहित कार्यापासून विचलितही होऊ नकोस. यशस्वी भव. आई, वेळोवेळी मला असाच मार्ग दाखव. मी चुकले तर मला क्षमा कर आई, मला क्षमा कर. पाटील साहेब, हे काय बोलताय तुम्ही? आम्ही तेच बोलतोय जे तू ऐकलंय. कळ भटा, त्या काय त्या महामाईची पूजा करून काय मिळणार तुला? ती पूजा करून तुझा काय फायदा नाही. आता इतके दिवस त्या देवीची पूजा केली गावाला, काय काय मिळालं? हा, घंटा काय मिळत? तू एक काम कर, तू मोठाईचा हुकूम मान, मग तू मला माल होणार. काय म्हणा? मला माल. आणि तू तिचा हुकूम पाळत गेला ना, बघ मी तुला कुठल्या कुठं घेऊन जाल. नाही पाटील साहेब, मी हे काम करू शकणार नाही. हे तिच्या तू काय आमच्यावर तोंडवर करून बोलतो का काय? काय रे बटा, जादू केली काय त्या बाईनं तुझ्यावर? ती जादूटोणा करणारी बाई नाहीये, उतरवणारी बाई आहे. तुझ्या मोठ्याच्या हुकमावर उलट बोलतोस? पाटील साहेब, मोठाईच्या विरुद्ध लढण्या इतका मोठा माणूस मी नाहीये. मी एक सामान्य माणूस आहे. म्हणजे आम्हाला पण माहिती आहे, पण तू नाही ना तेवढा मोठा. मग तू तुझ्या अवकातीमध्ये राहा. मोठाईचं समजे हुकूम मान आणि आपल्या घरी निवांत पडून राहा. कळ? मी हे काम करू शकणार नाही पाटील साहेब. का भेटतो काय तिला? नाही पाटील साहेब, भीती ही गोष्ट मनातून कायमची काढून टाकायची तिने शिकवलंय मला. आता मी कुणालाच भीत नाही. कारण मी आता जागा झालोय. आई अंबाबाईचं रूप दिसलंय मला. ती काली माता आहे, तीच दुर्गा आहे, तीच महालक्ष्मी आहे, तीच महासरस्वती आहे. पाटील साहेब, तिनंच मला बलवान केलंय, निर्भय केलंय, माझं हृदय श्रीमंत केलंय, माझं चित्त स्थिर केलंय. या जगात तिच्याशिवाय कोणीही आज्ञा देऊ शकत नाही मला. क्षमा करा पाटील साहेब, मी तुमचं काम करू शकणार नाही. त्याच्या तो आपलं काम करू शकत नाही कुबड्या. त्याचं काम आपण तमाम करून टाकू. काय ग बाळा, ये. या आलात? उतरली समाधी? आज कोणतं कीर्तन लावलं त्या बाईनी? आपण एकमेव श्रोते असाल तिथे. छान आहे.
ती बाई उपदेश करेल करेल आणि एक दिवस जाईल निघून, आणि तुम्ही नेमके अडकाल त्या मोठाईच्या कोपात. नव्हतो गेलो मी. हो का? मग असे अचानक कुठून बोलावून आल्यासारखे कुठे गेला होतात? जयसिंग पाटलाकडे. जयसिंग पाटलाकडे? कशाला? त्यांना बोलवलं होतं मला. बोलावलं होतं? कशासाठी? हा? कशासाठी? अहो काही सांगाल की नाही? कशासाठी बोलावलं होतं ते? काही इथून नाही तर तिथून नुसतं जीवाला घोरच लावणार आहात तुम्ही. पुरे ना आता. मला झोप आलीये. झोपू दे स्वस्त. कटकट करू नको. चल बाळा आपण झोपूया. हेच विनवी जोडोनी हात ईश्वरासी दास गणू. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. सगळ्या जगाला महत्व द्या. बायको तेवढी कसपटासारखी. तिनं फक्त काळजी करायची. तिला काही सांगू नका, बोलू नका. कशाला सांगाल हो? तिनं फक्त हाताला हात लावून मम म्हणायचं आणि मागे मागे फिरायचं शेपटासारखं. किती बडबड करतेस गोदे. नाही तर काय करू मी? सांगा ना, काय करू मी? जयसिंग पाटलाकडे गेला होतात तुम्ही, पण नंतर घोरत पडलात. माझा जीव इथे राहतोय की जातोय हेही मला कळेनाचं झालं होतं. पण तिथे काय झालं हेही सांगायला कबूल नाही. सांगण्यासारखं काही नाही त्यात. तो म्हणाला वसुधाला मार. मी म्हटलं नाही. त्यावर तो म्हणाला मोठाईचा कोप होईल. बस. अगो बाई, अहो हे बास? याला बास म्हणताय तुम्ही? आणि वसुधाला मार म्हणजे? मार म्हणजे ठार मार. अरे माझ्या कर्मा. अहो अहो माणूस आहात का कोण आहात तुम्ही? हे सगळं एवढं घडलं आणि तरी सुद्धा झोपला होता तुम्ही? अहो काय झालं हे कळतंय का तुम्हाला? आपण भयंकर परिस्थितीत अडकलोय. देवा देवा देवा. हे सगळं त्या वसुधामुळेच. तिच्यामुळेच तुमचा जीव जायची वेळ आली आता. अहो असं काही झालं तर काय करायचं आम्ही? सांगा ना, काय करायचं आम्ही? अरे माझ्या कर्मा. हे मूर्खासारखी रडतेस काय? अगो बाई, वर मलाच मूर्ख म्हणताय तुम्ही? ते काही नाही. आत्ताच्या आत्ता जाते आणि वसुधाला जाबच विचारते. ती जबाबदारी या सगळ्याला. अगं गोदे ऐक माझं जरा. तू चल 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 भक्ती. गोदे